गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा आता सर्वात इम्पॉर्टंट की आपले चारही विषयाचे लेक्चर जे आहेत ते रेग्युलर येत आहेत. तर तुम्ही सर्वात अगोदर ते लेक्चर पाहण्याची मानसिकता तुमची आता बनवून घ्या. लवकरच आपले ऑफलाईन क्लासेस सुरू होतील. तर बघा आता आपण मेकॅनिक्स म्हणजे जे फिजिक्सचं जे इनिशियल आहे तर त्याला स्टार्टिंग ही मेकॅनिक्स पासूनच होते. मग यामध्ये नेमकं आपल्याला स्टडी कशाचा करायचा असतो तर तुम्हाला मी कालच एक इंट्रो त्याचा पूर्ण फ्लो चार्ट दिला होता. तर त्यामध्ये आपल्याला मेकॅनिक्समध्ये कायनेटिक्स कायनेमॅटिक्स हे जनरली वर्ड ओके आणि त्यानंतर स्टॅटिक्स ओके. म्हणजे ऑब्जेक्ट एखादा जर रेस्टमध्ये आहे ओके त्यानंतर एखादा मोशनमध्ये आहे. का बरं मोशनमध्ये आहे तर मग मोशनमध्ये जर असेल तर त्याचे बेसिक पॅरामीटर कसे मोजत असतो आपण. फॉर एक्झाम्पल त्याचे व्हेलॉसिटी ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपण या मेकॅनिक्समध्येच काय करत असतो मेजर करत असतो. त्याच सोबत सर्वात इम्पॉर्टंट महत्वाचं म्हणजेच काय की एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये आहे तर तो का बरं मोशनमध्ये आहे तर त्याला कॉज म्हणजे असतो फोर्स. तर त्या फोर्सचा आपण स्टडी त्याच्या टाइप्स ह्या सर्व गोष्टींचा स्टडी हा मेकॅनिक्समध्ये होत असतो. त्यालाच आपण आता स्टार्टिंग केलेली आहे. आणि त्यानंतर स्केलर व्हेक्टर मॅथमॅटिकल मेथड हे बोर्डच्या सिलेबसनुसार असणारे हे जे युनिट आहेत तर हे मेकॅनिक्समध्येच इन्व्हॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही असं टेन्शन घ्यायचं नाही. हा मेकॅनिक्स हा जो टॉपिक आहे हा NCERT नीट मधला टॉपिक आहे ओके. आणि त्यानंतर स्केलर व्हेक्टर पण जो स्टेट बोर्डचा आहे तो पण यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे तुमचे सर्व टॉपिक जे आहेत ते कव्हर होऊन जातील. स्टेट बोर्ड मधले 2 युनिट तुमचे या कायनेमॅटिक्समध्ये पहिल्या युनिटमध्ये कव्हर होतील ओके. तर बघा आता कायनेमॅटिक्स ओके. कायनेमॅटिक्सला आपण स्टार्टिंग केली होती कायनेमॅटिक्स. ठीक आहे. तर बघा आता कायनेमॅटिक्समध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे सर्व मोशनचा आणि त्याच्या कॉजेसचा ओके. बघा आता यामध्ये जनरली 2 पार्ट पडतात. एक आहे कायनेमॅटिक्स आणि सेकंड आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ओके. आणि त्यानंतर वर्क एनर्जी पॉवर हे जनरली त्यानंतर ग्रॅव्हिटेशन पण याच्यामध्ये येते मेकॅनिक्समध्ये. ठीक आहे. तर बघा आता कायनेमॅटिक्स. ठीक आहे. तर सर्वात अगोदर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजेच इथं स्टार्टिंग होते कशाने तर ते होते फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स. बघा आता इथून ऍक्च्युअल फिजिक्स स्टार्ट झालं. ठीक आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स. तर हे फ्रेम ऑफ रेफरन्स काय राहते. फ्रेम म्हणजे काय की चौकट. रेफरन्स म्हणजे काय संदर्भ. ठीक आहे. संदर्भासहित असलेली एखादी चौकट एखादा व्ह्यू की त्यामध्ये आपण त्या चौकटीमध्ये राहून आपण कशाचा स्टडी करू मोशनचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स. तर मग फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे तर ही एक सिस्टीम आहे. हे काय एक सिस्टम आहे. हे काय एक सिस्टीम आहे. या सिस्टीम जर आहे सिस्टीम म्हणजेच काय की ज्यावेळेस एकापेक्षा जास्त गोष्टी ह्या एकत्र येतात तर त्यावेळेस काय तयार होत असते सिस्टम तयार होत असते. काय तयार होत असते सिस्टम तयार होत असते. जसं पूर्ण शिक्षक पूर्ण त्यानंतर क्लर्क त्यानंतर पूर्ण प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल ओके. त्यानंतर सर्व एज्युकेशनल काय तयार होते मग एक एज्युकेशनल सिस्टम तयार होते. सेम मग इथं सिस्टम म्हणजे काय तर सिस्टम म्हणजेच इथं ज्यावेळेस फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच काय की ही एक मोशनचा स्टडी करण्याची एक अशी सिस्टीम आहे की त्यामध्ये काय काय असते मग तर यामध्ये असते कोऑर्डिनेट सिस्टीम असते. काय असते कोऑर्डिनेट सिस्टम असते. काय असते यामध्ये कोऑर्डिनेट सिस्टम असते. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघा आता इथं सर्वात इम्पॉर्टंट एकदम शॉर्टकट एकदम इझी ट्रिकमध्ये मी तुम्हाला सर्व लर्न करून देत आहे फ्रेम ऑफ रेफरन्स. मग सिस्टम मध्ये काय काय कोऑर्डिनेट सिस्टम आहे. ठीक आहे. म्हणजेच काय असतील कोऑर्डिनेट्स असतील एक्स वाय झेड. ठीक आहे. म्हणजे कोऑर्डिनेट्स असतील. ठीक आहे. त्यानंतर काय असेल क्लॉक असेल. मग क्लॉक कशासाठी असतो हा स्पेशली टाइम मेजर करण्यासाठी. क्लॉक कशासाठी असतो टाइम मेजर करण्यासाठी. आणि थर्ड ठीक आहे कोऑर्डिनेट एक्सिस पण आहे आणि त्यानंतर क्लॉक पण आहे. बरोबर आहे. म्हणजे मोशनचा इझिली स्टडी होऊ शकतो. पण मग मोशनचा स्टडी करणारा पण काय पाहिजे एक सर्वात अगोदर ऑब्झर्वर पाहिजे. काय पाहिजे ऑब्झर्वर म्हणजेच जो स्टडी करत आहे तो कॅल्क्युलेशन करत आहे तो काय असतो ऑब्झर्वर. ठीक आहे. मग फ्रेम ऑफ रेफरन्स काय आहे इट इज द सिस्टीम ओके. फ्रेम ऑफ रेफरन्स इज द सिस्टीम विच कंटेन्स कोऑर्डिनेट एक्सिस ओके विच ऑब्झर्व ओके. पहा what is mean by frame of reference. It is the system which contains observer
which contains which study who study coordinate system. ओके, पाहता त्यापेक्षा इझी. व्हॉट इज मीन बाय फ्रेम ऑफ रेफरन्स? अ फ्रेम ऑफ रेफरन्स इज अ सिस्टम which contains observer which observe motion by using coordinate system and clock. ओके, by using coordinate system and clock. यामध्ये एक असा ऑब्झर्वर असतो की तो कोऑर्डिनेट सिस्टीम आणि क्लॉकच्या सहाय्याने कशाचा स्टडी करत असेल? मोशनचा. कशाचा स्टडी करत असेल? मोशनचा स्टडी करत असेल. आलं लक्षात? कशाचा स्टडी करत असेल? मोशनचा स्टडी करत असेल. आलं लक्षात सगळ्यात पहिले? ओके, म्हणजेच मोशनचा स्टडी करायचा असेल म्हणजेच काय की तुम्हाला बेसिक पॅरामीटरचा स्टडी करायचा असतो. कशाचा स्टडी करायचा असतो? बेसिक पॅरामीटरचा स्टडी करायचा असतो. तर बेसिक पॅरामीटर्स मी तुम्हाला कालच इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत. ती म्हणजे सर्वात अगोदर डिस्टन्स, सेकंड आहे डिस्प्लेसमेंट, थर्ड आहे व्हेलॉसिटी, त्यानंतर आहे स्पीड आणि लास्टला काय आहे? एक्सेलरेशन. लास्टला काय आहे? एक्सेलरेशन. हे सर्व काय आहेत? तर हे आहेत सर्व बेसिक पॅरामीटर्स. ठीक आहे, तर हे सर्व बेसिक पॅरामीटर्स वरूनच आपण कशाचा स्टडी करत असतो? मोशनचा स्टडी करत असतो. ठीक आहे, मग यामध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम, कोऑर्डिनेट्स. तर बघा, सपोज ही काय एक लाईन आहे, हे नंबर लाईन आहे. ठीक आहे, यामध्ये 0 1 2 3, त्यानंतर 1 2 3. एक जर साधी जर आपण समजा एखादी कोऑर्डिनेट सिस्टीम जर लक्षात घेतली तर समजा तुम्हाला जर एक्स कोऑर्डिनेट जर माहित असेल, सपोज एक्स कोऑर्डिनेटचा 1 आहे, एक्स कोऑर्डिनेट दिलेला आहे 1 आहे. ठीक आहे, म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट कुठं असेल? इथं असेल. ठीक आहे, एक्स कोऑर्डिनेट दिलेला आहे, सपोज तुम्हाला -2 दिलेला आहे, तर तो ऑब्जेक्ट कुठं असेल? इथं असेल. म्हणजेच तुम्हाला या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या सहाय्याने काय माहिती पडलं की डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे ना? माहिती पडलं आपल्याला इथं. पण कशावरून शक्य झालं हे? कोऑर्डिनेट सिस्टीमवरून लक्षात दिलं. म्हणजे इथं आपल्याला काय दिलेले राहतात? तर इथं आपल्याला दिलेले राहतात कोऑर्डिनेट्स. मग कोऑर्डिनेट्स नेमकं काय एक्झॅक्ट सांगतात? तर कोऑर्डिनेट्स हे नेहमी तुम्हाला सांगत असतात की एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन, एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन. सपोज तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेला आहे की एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट, कोणता पण एखादा कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेला आहे. एक्स दिलेला असेल, वाय दिलेला असेल किंवा झेड दिलेला असेल. ठीक आहे, सपोज असं सांगितलेलं आहे की एखादा जो ऑब्जेक्ट आहे तर तो x = 1. म्हणजेच काय की त्याच्या ओरिजिन पासून, त्याच्या ओरिजिन 0 पासून तो फक्त 1 एवढ्या मीटरवर आहे. अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस, अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन ऑफ एक्सिस. डायरेक्ट म्हणसाल की हे पाहे इथं आहे त्याची पोझिशन. झालं. म्हणजे कोऑर्डिनेट्स काय डिसाईड करत असतात? तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट डिसाईड करतात. ठीक आहे, ओव्हरऑल डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, मला लक्षात येतं. त्यानंतर व्हेलॉसिटी आणि स्पीड. मग व्हेलॉसिटीसाठी आपल्याला आवश्यक आहे डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटीसाठी आवश्यक काय आहे? डिस्प्लेसमेंट. आणि त्यानंतर काय आवश्यक आहे? टाइम. ठीक आहे, त्यानंतर सेकंड स्पीडसाठी पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला डिस्टन्स, आणि त्यानंतर लास्टला टाइम. बरं, मग डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स कशावरून फाइंड करतो आपण? कोऑर्डिनेट्स वरून. कशावरून फाइंड करत असतो आपण? कोऑर्डिनेट्स वरून. आणि टाइम कशावरून फाइंड करतो? की सिस्टीम मध्ये ऑलरेडी काय आहे? क्लॉक आहे. सिस्टीम मध्ये ऑलरेडी काय आहे? क्लॉक आहे. म्हणजे आपण व्हेलॉसिटीचा आणि स्पीडचा पण ऍक्च्युअल स्टडी करू शकतो. आलं लक्षात? व्हेलॉसिटी आणि स्पीडचा पण स्टडी करू शकतो. बरोबर आहे. बघा, ठीक आहे, आता डिस्प्लेसमेंट दिलेला आहे. ठीक आहे, तर मग याने तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेला आहे, सपोज x = 1. ओके, 1 झाला हा 1. ठीक आहे, आणि त्यानंतर याने जो टाइम आहे तर तो t = पण याला लागलेला आहे. समजा क्लॉक आहे तुमच्याकडे, कोऑर्डिनेट काय सांगतात? पोझिशन, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी. ठीक आहे, सॉरी, पोझिशन, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फक्त. आणि टाइम दिलेला पुन्हा 1 सेकंद लागलेला याला. म्हणजे सांगितलेलं आहे की एक म्हणजे 1 मीटर. ओके, 1 कोऑर्डिनेट आहे आणि त्यासाठी टाइम लागलेला 1 सेकंद. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट आणि टाइम दिलेला आहे. काय फाइंड करू शकता? व्हेलॉसिटी. आणि स्पीड पण फाइंड करू शकता डिस्टन्स आणि टाइम वरून. ठीक आहे, आणि त्यानंतर एक्सेलरेशन पण, म्हणजेच व्हेलॉसिटी अपॉन टाइम, दॅट इज चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन स्पीड पर युनिट टाइम इज नथिंग बट एक्सेलरेशन. झालं एक्सेलरेशन पण फाइंड. टाइम साठी क्लॉक आहे. म्हणजेच ओव्हरऑल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच काय की ही एक अशी सिस्टम आहे, ही एक अशी सिस्टम आहे की हे डिस्क्राइब करते मोशन
विच डिस्क्राइब मोशन. काय डिस्क्राइब करते हे? मोशन डिस्क्राइब करते. कोण डिस्क्राइब करते मोशन? हे फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, बाय युझिंग कोऑर्डिनेट सिस्टीम, क्लॉक अँड ऑब्झर्वर. बाय युझिंग ऑब्झर्वर. ओके, आलं लक्षात? म्हणजेच फ्रेम ऑफ रेफरन्स. व्हॉट इज मीन बाय फ्रेम ऑफ रेफरन्स? अ फ्रेम ऑफ रेफरन्स इज अ सिस्टम विच डिस्क्राइब द मोशन वेअर ऑब्झर्वर ऑब्झर्व द मोशन बाय युझिंग कोऑर्डिनेट सिस्टीम अँड टाइम क्लॉक. ओके, किंवा सिंपल क्लॉक. या गोष्टींवरून काय स्टडी करत असते? पूर्ण मोशनचा स्टडी हा अशा प्रकारे. लक्षात? किती सोपी आहे, एकदम इझी आहे, काहीच हार्ड नाही आहे. ठीक आहे, चला हा फ्रेम ऑफ रेफरन्सचा कन्सेप्ट आपला तुम्ही याची व्यवस्थितरित्या डेफिनेशन करसाल, तुम्हाला हे सर्व समजलं असेल. कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स वाय कोऑर्डिनेट, वाय झेड कोऑर्डिनेट. ठीक आहे, एक्स वाय झेड वन डायमेन्शन म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट्स. ओके, त्यानंतर सेकंड आहे एक्स वाय आणि त्यानंतर एक्स वाय झेड. 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन हे आपण आता नेक्स्ट टॉपिकमध्ये तेच बघणार आहोत. ठीक आहे, आलं तुमच्या कोऑर्डिनेट सिस्टीमवरून लक्षात. काय तर कोऑर्डिनेट्स काय एक्झॅक्ट डिस्क्राइब करतात? तर फक्त पोझिशन. ओके, बघा चला आता हा फ्रेम ऑफ रेफरन्स. देर आर 2 टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. वन इज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अँड सेकंड वन इज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ते बघणार आहोत आपण. बघा फिजिक्सची स्टार्टिंग, ऍक्च्युअल स्टार्टिंग. ओके, बट जे एक बेस आहे तर तो काय मेजरमेंटचाच बेस असतो. ठीक आहे, इझी आहे फिजिक्स. जर समजा तुम्हाला जर थिंकिंग असेल व्यवस्थितरित्या, जर तुम्ही विचार करू शकत असाल तर फिजिक्स हा विषय तुम्हाला इझीच हा वाटत असतो. बघा आता नाव नेक्स्ट इज टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे, हा जनरली अगोदर काय राहत होतं की स्टेट बोर्ड वगैरे. ठीक आहे, तर यामध्ये हा डिफरन्स विचारला जायचा 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, टाइप्स ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, तर बघा जनरली फ्रेम ऑफ रेफरन्स इज डिवाइडेड इनटू 2 टाइप्स. वन इज इनर्शियल. ठीक आहे, वन इज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे, बाजूला असली तुम्ही ॲज आपण कम्पेअर करूनच ही स्टडी करू आज. बघा सेकंड इज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बघा इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बघा तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय फरक आहे? तर बघा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जी ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, ऑब्जेक्ट मे बी इज ॲट रेस्ट or moving with constant velocity. ठीक आहे, हा पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा की इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जे ऑब्जेक्ट मूव्ह होत असतील तर त्यांची जी व्हेलॉसिटी आहे तर ती नेहमी काय राहते? कॉन्स्टंट राहते. किंवा ते ऑब्जेक्ट कसे असतील? रेस्ट मध्ये असतील. तर ती फ्रेम ऑफ रेफरन्स कोणती फ्रेम ऑफ रेफरन्स असते? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असते. कोणती फ्रेम ऑफ रेफरन्स असते? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असते. ठीक आहे, आणि याच्या ऑपोजिट साइड मध्ये बघा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बघा तर याच्या ऑपोजिट म्हणजेच काय? ऑब्जेक्ट is not moving with constant velocity. ठीक आहे, तर बघा आता या केसमध्ये आणि त्या केसमध्ये काय फरक आहे? तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जो ऑब्जेक्ट असतो तर तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होत असतो किंवा डायरेक्ट काय असतो? तो रेस्ट मध्ये असतो. म्हणजेच त्याची व्हेलॉसिटी काय असते? 0 असते. ओके, that is velocity is equal to 0.
v इज इक्वल टू 0 और v इज इक्वल टू कॉन्स्टंट ही पहिल्याची काय आहे केस आहे. v इक्वल टू 0 और v इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि बट इथं सेकंड केसमध्ये काय आहे तर v जो आहे v इज नॉट इक्वल टू कॉन्स्टंट. v इज नॉट कॉन्स्टंट. ठीक आहे. तर ही पहिली केस याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. जर समजा एखादी बस आहे आणि ती कॉन्स्टंटली 60 km/hच्या स्पीडने जर मूव्ह होत असेल तर समजून चालायचं की ती जी बस आहे तर ती कोणत्या फ्रेममध्ये आहे तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे. आणि सेकंड केसमध्ये जर समजा अशी असेल म्हणजे व्हेरी होत असेल तर त्याची स्पीड तर ती कशामध्ये आहे तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे. मग इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे तर इथं बघा व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट दॅट इज ॲक्सेलरेशन किती राहील मग या सिस्टीमचं तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 0. ओके. दॅट इज ॲक्सेलरेशन किती राहील मग इथं 0 राहील. ॲक्सेलरेशन किती राहील 0. ओके. आणि इथं ॲक्सेलरेशन इज नॉन 0. ॲक्सेलरेशन इज नॉट इक्वल टू 0. ॲक्सेलरेशन इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजेच इथं 0 ॲक्सेलरेशन राहील आणि इथं नॉन 0 ॲक्सेलरेशन राहील. ओके. म्हणजेच काय इथं व्हेलॉसिटी जर चेंज होऊन राहिली तर डेफिनेशन आहे ॲक्सेलरेशनची रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू ॲक्सेलरेशन. ओके. म्हणजे जिथं व्हेलॉसिटीमध्ये चेंज येत असेल टाईमनुसार तर तिथं ॲक्सेलरेशन हे ऑकर्ड होतेच. म्हणजेच ॲक्सेलरेशन इज नॉट इक्वल टू 0 हॅव्हिंग समथिंग व्हॅल्यू. ओके. आणि त्यानंतर इथं जर व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट आहे ओके दॅट इज देअर इज नो चेंज इन व्हेलॉसिटी दॅट इज व्हेलॉसिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. और द व्हेलॉसिटी इज नॉट चेंज विथ टाइम देन देअर इज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 0. ओके. त्यानंतर थर्ड पॉइंट सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स न्यूटन्स लॉज आर व्हॅलिड. न्यूटन्स लॉज आर व्हॅलिड और ओबेज आर व्हॅलिड और ओबेज. ठीक आहे. म्हणजेच आता बघा इथं सर्व गोष्टी कशा चालून राहिल्या इनर्शियावर चालून राहिल्या. आणि बघा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच अंडर इनर्शिया सर्व गोष्टी सर्व ऑब्जेक्ट हे मोशनमध्ये येतील. म्हणजेच इथं न्यूटनचे जे सर्व लॉज आहेत तर ते व्हॅलिड आहेत आणि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ओके. आणि इथं नॉट ओबेज. आता याच्या ऑपोजिट कोण राहील नॉट ओबेज. न्यूटन्स लॉज आर न्यूटन्स लॉज आर इनव्हॅलिड. न्यूटन्स लॉज आर इनव्हॅलिड. ठीक आहे. म्हणजे इथं न्यूटनचे जे लॉज आहेत तर ते व्हॅलिड राहणार नाहीत. ते कसे असतील इनव्हॅलिड असतील. कसे असतील ते इनव्हॅलिड असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे की याचं एक्झाम्पल. यामध्ये एक्झाम्पल झालं 2 मार्क्सचं कॉम्बिनेशन 3 मार्क्स 1.5 मार्क्ससाठी 1.5 मार्क्ससाठी हे 3 पॉईंट आणि त्यानंतर हाफ मार्क्ससाठी एक एक्झाम्पल. बघा तर अ बस इज मूव्हिंग with constant velocity. A bus is moving with constant velocity. ठीक आहे. आणि इकडे काय लिहिसाल तुम्ही डायरेक्ट इथं लिहिसाल की फॉलिंग अ लिफ्ट ओके और फॉलिंग ॲपल. ओके. म्हणजेच काय की बघा एखादा जर समजा बस कंटिन्युअसली कॉन्स्टंट स्पीडने जर मूव्ह होत असेल तर ती इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असते. आणि एखादी फॉलिंग लिफ्ट किंवा फॉलिंग एखादा जर ॲपल असेल तर ते नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असते. का बरं नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असते तर एखादं हे जे डस्टर तुम्हाला दिसत आहे तर हे खाली फॉल होऊन राहिलं म्हणजे याच्यावर कोणता फोर्स ॲक्ट होऊन राहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होऊन राहिला. बरोबर आहे. बट इथं जर समजा फोर्स जर आला तर इथं काय येईल अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन फोर्स जर आला तर तिथं ऑब्व्हियसली कोण येईल इथं कोण येईल एफ जर इक्वल टू कोण येईल मास आणि ॲक्सेलरेशन तर येईल. मास हे काय कॉन्स्टंट इनहेरिटंट प्रॉपर्टी ऑफ द मॅटर आहे. ठीक आहे. आणि जर फोर्स जर आला तर ॲक्सेलरेशन जर येईलच. ॲक्सेलरेशन इज नॉट इक्वल टू 0. सो दिस फॉलिंग लिफ्ट और द फॉलिंग ॲपल और द फॉलिंग डस्टर इज इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे. अशा प्रकार झाला हा टॉपिक कशाचा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि त्यानंतर इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके. आता बघा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बघा आता इथं कोणत्याही ऑब्जेक्टचा जर मोशनचा जर स्टडी करायचा असेल तर इथं पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घेणे सर्वात महत्त्वाचं आहे. कशा प्रकारे महत्त्वाचं आहे तर बघा आता आपण सध्या सर्व रेस्टमध्ये आहे. बट एखाद्या जर परग्रहावरच्या प्राण्याने किंवा एलियनने किंवा एखाद्या स्पेसक्राफ्टने
जर आपल्याला बघितलं तर आपण मोशनमध्ये आहोत, बरोबर आहे. म्हणजे इथं पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्षात घेणे विथ रिस्पेक्ट टू म्हणजे कोणाच्या रिस्पेक्टमध्ये आपल्याला त्याचा मोशनचा स्टडी करायचा आहे इम्पॉर्टंट आहे. म्हणून इथं ऑब्झर्वर काय करत असतो, एक इम्पॉर्टंट रोल असा प्ले करत असतो की ठीक आहे. तर आपल्याला ऑब्झर्वर पण डिक्लेअर करावं लागेल की तो कुठून राहिला. एखादी अर्थ आहे तर ती कंटिन्युअसली सनच्या अराउंड फिरत आहे किंवा स्वतःभोवती पण फिरत आहे, म्हणजेच आपण मोशनमध्ये आहोतच. बट आपल्या रिस्पेक्ट टू आपण कसं आहोत, रेस्टमध्ये आहोत. कसे आहोत आपण, रेस्टमध्ये आहोत, बरोबर आहे. बट बघा सेम तीच कंडिशन की तुम्ही बसमध्ये सर्वजण असे बसलेले आहात, सर्व आपल्या क्लासमधले विद्यार्थी, ट्रिप चालली आपली, सर्व आपण एका बसमध्ये बसलेलो आहोत. सर्व काय दिसत असतील, तुम्हाला दिसत असतील सर्व कशात, रेस्टमध्ये आहेत. बट एखादा असा तुमचा आपल्याच क्लासमधला असा विद्यार्थी की तो काही कारणास्तव आपल्या ट्रिपला येऊ नाही शकला आणि तो स्टँडवर पण आपल्याला सोडायला आला. आपली बस धावून राहिली, ठीक आहे, आपली बस धावून राहिली. त्याला आपण कसे दिसू, मोशनमध्ये दिसू, बरोबर आहे ना. आणि बट त्याच बसमधले सर्व एकमेकांना कसे दिसतील, रेस्टमध्ये दिसतील. सेम तोच क्रायटेरिया, सेम तीच कंडिशन आहे की सन जो आहे तो सन सर्वांना कसा कॉन्स्टंट दिसेल. बट आपली जी गॅलेक्सी आहे ती कंटिन्युअसली फिरत आहे. पूर्ण आपला गॅलेक्सी मधला सन आणि सर्व प्लॅनेट हे सर्व काय फिरून राहिले, बरोबर आहे. बट आपल्याला काय दिसतील, कॉन्स्टंटच दिसतील. बट जर अदर गॅलेक्सी मधल्या जर काही लोकांनी जर पाहिलं, अलग दुसऱ्या गॅलेक्सी मधून जर पाहिलं आपल्या गॅलेक्सीला, तर ही गॅलेक्सी कंटिन्युअसली काय होत राहते, मूव्ह होत राहते. म्हणजेच इथं आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, तर आपल्याला पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा ऑब्झर्वर कोणत्या पॉइंटमध्ये आहे, कुठं आहे, हे पण आपल्याला इथं डिक्लेअर करणं काय असते, आवश्यक असते. कशामध्ये, फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. म्हणजेच मोशनचा जो स्टडी आहे तर हा पॉइंट ऑफ व्ह्यू स्टडी करणं काय आहे इथं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर बघा आता फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बघितलं. फ्रेम ऑफ रेफरन्स इट इज द सिस्टम विच कंटेन्स कोऑर्डिनेट सिस्टम, ओके, टाइम क्लॉक अँड ऑब्झर्वर. अँड व्हॉट इज द फंक्शन, व्हॉट इज द वर्क ऑफ द ऑब्झर्वर. ऑब्झर्व द मोशन बाय युजिंग कोऑर्डिनेट सिस्टम अँड टाइम विच प्रॉपर कॅल्क्युलेशन दिस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय व्हेरियस पॅरामीटर्स, ओके. आणि त्यानंतर याचे दोन टाईप, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. चला हा टॉपिक एवढाच. आता तुमच्या हस्ताक्षरात व्यवस्थितरित्या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, त्याच्या अगोदर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच काय की हे तुमच्या लँग्वेजमध्ये मला व्यवस्थितरित्या आज पाठवा, ठीक आहे. हा झाला तुमचा आजचा होमवर्क, ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच, बाकीचं बघू आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये, ओके. थँक्यू.